कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे 28 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तारकेश्वर गळाचे महंत हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री, आखे गावच्या जोग महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण राम महाराज झिंजुरके आणि रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजता विजयी स्पर्धकांना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्या हस्ते विजयी पैलवानांना बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे। 42 ते 84 120 किलो वजन गटातील विजयी मल्लांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहे। छबुराव लांडगे यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस म्हणून चांदीची गदा देण्यात येणार आहे। प्रथम 2 लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली रुस्तुमे हिंद अजय बनवाल यांच्यात होणार आहे। द्वितीय 1.5 लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात होणार आहे। तृतीय 1 लाख रुपयांची कुस्ती नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात होणार आहे। जिम व कुस्ती संकुलाचेही भव्य उद्घाटन या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी होणार आहे। तरी जिल्ह्यातील पैलवानांना या कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण भाऊ मुंडे यांनी केले आहे। संघ परिवाराचे डॉक्टर जगदीश धूत यांच्या हस्ते लाल मातीची विधिवत पूजा करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव लांडगे, खजिनदार पैलवान नाना डोंगरे, अजय बारसकर, डॉक्टर धीरज लांडे, कळूभाऊ मगर, भूषण देशमुख, अंकुश साळवी, नंदुभाऊ मुंडे, नितीन मालानी, राम देहराडाय, वंजारे सर, अंकुश ढाकणे हे आवर्जून उपस्थित होते। या बक्षीस वितरण सोहळ्याच्या समारंभीसाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रमसिंग पाचपुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशीनाथ दातेसर, भाजपाचे प्रदेश महामंत्री सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालयीन प्रमुख रवीजी अनासपुरे हे उपस्थित राहणार आहेत। तर या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी उपस्थित व्हावे असे आवाहन भाजपचे नेते अरुण भाऊ मुंडे यांनी केले आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहिल्यानगर। आणि 29 मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेचं वंदे मातरम तालमीच्या वतीने व जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेला असून ह्या स्पर्धा 9 गटामध्ये होणार आहेत आणि ह्या 9 गटात स्पर्धा होऊन मोठ्याने 3 कुस्त्या, ज्या कुस्तीला सिकंदर शेख, अजय बनवाल, पृथ्वीराज पाटील वर्सेस हर्षद सदगीर आणि उषा कुमारी वर्सेस सोनाली मंडलिक अशा 3 मोठ्या स्पर्धा जे महाराष्ट्र केसरी आहेत अशी पैलवान येणार। या स्पर्धेला माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती माननीय श्री राम शिंदे साहेब, महाराष्ट्राचे सभापती, आणि माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील ते पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन हरिभक्त आदिनाथ महाराज शास्त्री, राम महाराज झिंजुरके, प्रशांत भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे। ह्या स्पर्धा खंडोबानगर शेवगाव इथे पार पडणार आहे।
ह्या स्पर्धेसाठी सुसज्ज असे गॅलरी, सुसज्ज असं कुस्त्या खेळण्यासाठी स्टेज अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाचं उद्घाटन प्रमुख उपस्थितीच्या हस्ते 29 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे. ह्या कुस्त्याला भरीव असे बक्षीस 9 गटामध्ये, प्रत्येक गटाला 3 बक्षीस, भरीव असे बक्षीस आणि त्यांना ट्रॉफ्या. त्यानंतर प्रथम 84 किलो ते 120 किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे 28